हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सुतोवाच नमो धर्माय महते, नमः कृष्णाय वेधसे, ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्षे सनातनान्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे श्रीमद भागवत ग्रंथाची समाप्ती असं म्हणत असताना केवळ या चातुर्मास्यापुरती समाप्ती हा अर्थ आहे. यावर्षी तर 5 महिने आपण हे भागवत कथन केलं, श्रवण केलं, त्याचं चिंतनही केलं. आणि या 5 महिन्याच्या काळात श्रीमद भागवत या ग्रंथाचं ईषद अवलोकन, परिपूर्ण भागवत हे जन्म घातले तरी संपणार नाही, परंतु केवळ ईषद दर्शन, त्याचं ईशद स्पर्शन आपण या निमित्ताने केलं. आणि अनेक वर्षापासून आपण ते करतोच आहोत. भक्तियोग शास्त्राचं मूळ पीठ म्हणजे भागवत आहे. भागवत म्हणजे भक्तिशास्त्र, ज्यामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. शास्त्रीय अशा स्वरूपाचा हा ग्रंथ असल्यामुळं उपक्रम आणि उपसंहार, उपक्रमोपसंहारो, आपण कालच चिंतन केलं की कोणत्याही शास्त्रीय ग्रंथाची उपक्रम म्हणजे सुरुवात आणि शेवट हा समान किंवा साम्य रूपाने आला पाहिजे, एक रूप असला पाहिजे. या दृष्टीने या भागवताची सुरुवात सूत शौनकादिकांच्या संवादाने झाली आणि या भागवताची समाप्तीसुद्धा सूत आणि शौनकादिक यांच्या संवादानेच होते. म्हणून नमो धर्माय महते, सूताने या ठिकाणी या 12 स्कंधाला प्रारंभ करताना नमो धर्माय महते, धर्माला नमस्कार केलेला आहे. या ठिकाणी मग तुम्ही म्हणाल धर्माला मूर्ती आहे का कोणती? मूर्ती नाही, धर्माला कोणतीही मूर्ती नाही. धर्म कोणत्या स्वरूपाचा आहे, त्याची मूर्ती काय माहीत नाही. परंतु इथे निर्गुण निराकार निर्विकार जे तत्व आहे ते धर्मतत्व आहे. आणि म्हणून या धर्माचं महत्त्व, नमो धर्माय महते, नमः कृष्णाय वेधसे. कृष्ण हाच धर्ममूर्ती आहे. श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष धर्म आहे. आणि त्यामुळे धर्माचं विवरण करताना अभ्युदय आणि निःश्रेयस यांनी युक्त असलेला तो धर्म आहे असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे पात्रे दानम मतिः कृष्णे, मात्रा पुत्रोस्तु पूजनम. धर्माचं स्वरूप सांगत असताना शेवटी लक्षण सांगावं लागेल ना, स्वरूप सांगावं लागेल. काय धर्म? पात्रे दानम, सत्पात्री दान करणं हा धर्म आहे. पात्रे दानम मतिः कृष्णे, भगवंताच्या ठिकाणी एकरूप असलेली बुद्धी, श्रीकृष्णाच्या ठिकाणी अनन्य श्रद्धा हा सुद्धा धर्मच आहे. आणि माता पित्रोस्तु पूजनम, आई वडिलांची सेवा हा देखील धर्म आहे. श्रद्धा बलिम गवाम ग्रासाहा, त्याचप्रमाणे गवाम ग्रासाहा, गाय आली तर तिला आपण चारलं पाहिजे, गवत टाकलं पाहिजे. त्याचप्रमाणे तिला काही ना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, गोग्रास खाऊ घातला पाहिजे, गोग्रास खाऊ घातला पाहिजे. त्याचप्रमाणे श्रद्धाम बलिम, काकबली दिला पाहिजे. म्हणजे काकबली कशासाठी देतात? त्याचं कारण असं आहे की जे काही अंत्यज मंडळी आहेत किंवा कावळ्यासारखे जे पक्षी आहेत त्यांना सुद्धा आपण संतुष्ट केलं पाहिजे. आपला धर्म सर्वांना संतुष्ट करणार आहे. सर्व लोकांना, सर्व समाजाला नव्हे तर अहो निर्जीव सजीव सगळेच. आपण जेव्हा तर्पण करतो, तर्पण करताना काय म्हणतो?
गिरी असो, पर्वत असो, नद्या असो, नद्यास तृप्यंतु समुद्रास तृप्यंतु. काय आहे समुद्राला कशासाठी तृप्ती? अहो नदी काय समुद्र काय त्याच्यामध्ये असणारी जे देवत्व आहे त्यांना तृप्ती आहे. या दृष्टीने मग ते ऋषी तर्पण असो, देवतर्पण असो, पितृतर्पण असो, हे तर्पण म्हणजे त्यांच्या प्रित्यर्थ आपण काहीतरी करणे. आपल्या धर्मामध्ये दोन गोष्टी सांगितल्यात, एक तर्पण आहे आणि एक अर्पण आहे. तर्पण देव पितृ ऋषी यांच्यासाठी तर्पण आहे आणि भगवंतासाठी अर्पण आहे. म्हणजे आपण तर्पण आणि अर्पण या दोन तत्वामध्ये आपलं मानवी जीवन आपण व्यतीत करायला पाहिजे. आपल्या मानवी जीवनाचा उद्देश हा तर्पण आणि अर्पण ह्या दोन्हीमध्ये असला पाहिजे. भगवंता प्रित्यर्थ केलेलं दान हे अर्पण आहे आणि पितरांसाठी ऋषींसाठी त्याचप्रमाणे अहो त्या ठिकाणी त्यांनी तर वयांसी तृप्यंतु. वयांसी म्हणजे पक्षी, पक्षी प्राणी, त्याचप्रमाणे पर्वत नदी समुद्र भूत राक्षस यक्ष कोणाला सोडलं नाही, सगळ्यांना तृप्ती दिली पाहिजे. हा आपला धर्म आहे आणि ते तृप्त असतील तर आपण तृप्त राहू. म्हणून धर्मेण हन्यते व्याधीही अशी भूमिका आपल्या धर्माचार्यांनी घेतलेली आहे. षड्विध धर्मलक्षणम, 6 प्रकारचे धर्म आहे. धर्म म्हणजे काय? नमो धर्माय महते. तर धर्माला धर्माच्या मोठेपणाला जे नमस्कार केलाय तो मोठेपणा कशात आहे? पात्रे दानम मती कृष्णे मात्रा पुत्रोस्तु पूजनम श्रद्धा बलिम गवांग्रासाह षड्विधम धर्मलक्षणम. या 6 प्रकारच्या गोष्टीला धर्म म्हटलंय. धर्म म्हणजे नुसता शब्द नाहीये, धर्म हे आचरण आहे. धर्म नुसता विचार नाही, धर्म हा आचार आणि विचार या दोन्हीचा समन्वय म्हणजे धर्म आहे. याप्रमाणे ते म्हणतात वेद प्रणहितो धर्मो हे धर्म तत्विपर्ययः. वेद प्रणहितो धर्म, धर्म हा वेद प्रमाणाने जो सिद्ध होतो. शब्दकल्पद्रुमामध्ये दिलेली व्याख्या मी तर आपणाला सांगितली. पुराणामध्ये दिलेली व्याख्या वेद प्रणहितो धर्म असा आहे. वेदाने सांगितलं ते. आणि अहिंसा सत्य अस्तेय शौच इंद्रिय निग्रह यद धर्मम समासेन चातुर्वर्णे. या ठिकाणी चातुर्वर्ण्याचं परिपालन अहिंसा सत्य अस्तेय शौच इंद्रिय निग्रह या सगळ्यांना धर्म म्हटलंय. वेद स्मृती सदाचार स्वस्थ प्रेमात्मना एतत् चतुर्विधम धर्मम. याप्रमाणे 4 प्रकारचे धर्म सांगितलेत, 4 प्रकार त्याचे सांगितलेत. सनातन धर्म, आपण जेव्हा सत्य सनातन धर्म की जय असं म्हणतो, हे सनातन म्हणजे काय? सन म्हणजे असणे, जो कालही होता आजही आहे आणि उद्याही आहे. सत जो धर्म आहे सत्यवादी आहे. सत्यांची सुंदरता वाणी. सत्य म्हणजे काय? नुसतं खरं म्हणजे सत्य नाही. जी वाणी कविभिः परिकीर्तितः असं भागवतकारांनीच म्हटलंय की कवींनी असं वर्णन केलंय. सत्य म्हणजे गोड भाषा जी आपल्याला सत्य मार्गाकडे नेते, वेद मार्गाकडे नेते, ती भाषा म्हणजे सत्य. म्हणून सनातन धर्म हा सत सनातन धर्म. सन म्हणजे असणे, जो हजारो वर्षापासून आहे, जो भूत भविष्य वर्तमान याही काळामध्ये आहे, त्याला सनातन असं म्हणतात. म्हणून ते म्हणतात सनातन सदाभवाः सनातनः. सनातन म्हणजे काय हे सांगताना सनातनयती इति सनातन श्वासौ, जो नित्य आहे. जशी अग्नीची उष्णता, ह्या अग्नीपासून कधी बाजूला होऊ शकत नाही. उष्णता हा अग्नीचा धर्म आहे. उष्णता हा अग्नीचा धर्म असल्यामुळं अग्नीपासून उष्णता आपण अलग करू शकत नाही. याला म्हणतात धर्म. म्हणजे धर्म हा धर्मीशी एकरूपच असतो, धर्मीपासून अलग नसतो. म्हणून ते म्हणतात सा परानुरक्ती ईश्वरे, भगवंताची भक्ती, ईश्वराची पूजा आणि अनुराग याला भक्ती म्हटलंय. याप्रमाणे 5 स्वरूपाचं अनुसंधान या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. कोणतं अनुसंधान? तर परस्वरूप ईश्वर कसा आहे, स्वस्वरूप जीव कसा आहे, त्याप्रमाणे माया कशी आहे, आवरण विक्षेप काय आणि फलस्वरूप काय. वराह पुराणकारांनी धर्माचं 7 लक्षणं सांगितलेली आहेत, धर्माचे गुण सांगितलेले आहेत. गुण द्रव्य क्रिया जाती हे पाद आहेत, पाय आहेत धर्माचे. आणि त्याला 2 शरीर आहेत, 7 हात आहेत. हे वर्णन कशाचं आहे? आपण जेव्हा अग्निहोत्र करतो म्हणा किंवा
या ठिकाणी नैवेद्यानंतर वैश्वदेव करतो. त्यावेळेला द्वे शीर्षे सप्तहस्तासो अस्या त्रिधा बद्धो वृषभो रो रवीती म्हणून त्याचं वर्णन करण्यात येतं. हा धर्म सांगितलाय. म्हणून यज्ञेन यज्ञम यजंत देवास्थानी धर्माने प्रथमान्यासन. म्हणून यज्ञ हा पहिला धर्म आहे. त्याला 2 शिर आहेत, 7 हात आहेत असं वर्णन वराह पुराणकारांनी केलेलं आहे. तेव्हा या नमो धर्माय महते, तेव्हा या धर्माला का नमस्कार केलाय तर धर्माने आमचं जीवन सुसूत्र केलं. धर्माने आमच्या जीवनाला एक वळण दिलं आणि ही सुसूत्रता, हे वळण, ही योग्यता धर्माच्या आधारावर टिकली. म्हणून धर्माला जसं नदी असेल तर नदीचा प्रवाह आहे, पण तिला जर किनारे नसतील तर ती अस्तव्यस्त होईल, पाणी सगळ्या बाजूला जाईल. म्हणून किनारा हा जसा प्रतिबंधित करतो तसा धर्म आम्हाला प्रतिबंधित करतो. याचा अर्थ बांधून टाकतो असं नाही, तो मर्यादा घालतो. धर्म म्हणजे मर्यादा. तेव्हा या दृष्टीने नमो धर्माय महते, तेव्हा या धर्माने ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य, भागवतकारांनी अनेक ठिकाणी ब्राह्मण धर्माचं या ठिकाणी उदोकार केलेला आहे, जय जयकार केलेला आहे. का बरं? केवळ ब्राह्मण जात म्हणून केला नाही, तर ब्राह्मण केवळ नुसते यज्ञोपवीत घालणारे म्हणून केला नाही, तर ब्राह्मण हा या धर्माचं परिपालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. ब्राह्मण हे धर्माचं परिपालन करणारे आहेत आणि म्हणून ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य. धर्म म्हणजे काय हे कळणार नाही. मग धर्माचं आचरण कोण करतं तर ब्राह्मण. कारण ब्राह्मण कोण? ब्राह्मण असतो ते देहोयम क्षुद्र कामाय नेष्यते. भगवंतांनी सांगितलंय ब्राह्मणाचा देह हा क्षुद्र कामासाठी नाही, ते म्हणतात तप करण्यासाठी. कृच्छ्राय तपसेचे ह. कृच्छ्र म्हणजे अत्यंत कष्ट करणे, तप करणे आणि स्वाध्याय करणे, हे ब्राह्मणाचं कर्तव्य सांगितलंय. आणि असा जो ब्राह्मण आहे, जो ब्राह्मण निरीच्छ आहे, जो ब्राह्मण त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा नाही, आशाबद्ध वक्ता धाक श्रोतेची चित्ता, आशेच्या पलीकडे असलेला किंवा कोणत्याही प्रकारच्या, जेव्हा वामनाला बलीने सांगितलं तुला मी पृथ्वी सुद्धा देऊ शकतो, वामनाने उत्तर काय दिले? वामन म्हणतात की अरे बले, ज्या ब्राह्मणाला आपल्याला जास्त मिळावे अशी अपेक्षा असते, त्याचे श्री, त्याचं वैभव हे घसरत असतं, स्खलन पावतं. त्यामुळे जे निरीच्छ आहेत तेच ब्राह्मण खऱ्या अर्थाने श्रेष्ठ मानले पाहिजेत. म्हणून ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य, अशा ब्राह्मणाला त्यांनी नमस्कार केलेला आहे. एतद्वः कथितम विप्रा विष्णुश्चरितम अद्भुतम. आणि ज्या ब्राह्मणाच्या द्वारे आपल्याला हा धर्म परिपालन करण्याचं ज्ञान मिळतं, त्यांचं आचरण आपल्याला त्याप्रमाणे मिळतं, तसं आचरण हा आदर्श असतो. असा म्हणून पहिल्यांदा मी धर्माला नमस्कार करतो, नंतर ब्राह्मणाला नमस्कार करतो आणि अशा सनातन धर्माबद्दलचं या ठिकाणी विवरण करतो. म्हणून सूत शौनकादिकाला सांगतात. आता हा जो धर्म मी तुला सांगणार आहे तो एतद्वः कथितम विप्रा विष्णुश्चरितम अद्भुतम, हे विष्णूचं चरित्र या ठिकाणी मी तुला सांगतोय. आणि भवद्भिर यदहं पृष्ठो नराणाम पुरुषोचितम, भगवंत हा नराणाम सामान्य माणसाला सुद्धा उद्धार करण्याची क्षमता भगवंताजवळ आहे. म्हणून सर्व पाप हरो हरी, भगवान हा सर्व पापाचं विनाशन करणार आहे. अशा भगवंताचं विवरण मी या भागवतामधून केलेलं आहे. आणि आपण 5 महिने यावर्षी हे भागवत ऐकलं. भागवताच्या 2 परंपरा आहेत, तेही सांगितल्या पाहिजेत. भागवताची एक परंपरा विष्णू पासून सुरू होते. विष्णू, ब्रह्मदेव, नारदाने व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्यांना, शुकाचार्यांनी जेव्हा परीक्षितीला सांगितलं त्यावेळेला सूतांनी ते ऐकलं. म्हणून सूत सुद्धा शुकाचार्यांचे शिष्यच आहेत. शुकाचार्य हे त्यांचे गुरु आहेत. त्याप्रमाणे शुकांनी परीक्षितीला आणि सूतांनी शौनकादिकाला, इथपर्यंत हे भागवत परंपरेने आलेलं आहे. दुसरी परंपरा आहे ती शेषाची आहे. शेष नारायणांनी ते सनत कुमाराला सांगितलंय, सनत कुमारांनी सांख्यायनाला सांगितलंय, सांख्यायनांनी ते पराशर ऋषीला सांगितलं, ते पुलस्त्याच्या सांगण्यावरून सांगितलं. पुलस्त्य ऋषींनी मध्यस्थी केली, यांना तुम्ही भागवत सांगा. आणि म्हणून पराशर ऋषीला म्हणजे व्यासांचे वडील यांना हे भागवत सांगितलं सांख्यायनाने. आणि तेच भागवत मैत्रेय
यांनी विदुराला सांगितलं. म्हणजे पराशरांनी मैत्रेयाला आणि मैत्रेयाने विदुराला. आणि हे जे भागवत आहे आपण शुक प्रोक्तम भागवतम, त्यामध्ये दोन्ही परंपरांचं मिश्रण आहे. ह्या दोन्ही परंपरा एकरूप झालेल्या आहेत या भागवतामध्ये. भागवत म्हणजे प्रत्यक्ष अमृतत्व आहे. भागवत म्हणजे खरं म्हणजे काय आहे तर कामधेनू आहे असं म्हटलं पाहिजे. यामध्ये याच्या पूर्वीच्या अध्यायामध्ये 12अध्यायामध्ये त्यांनी चतुर्व्यूहोपासना सांगितली. काल आपण त्याचा फक्त ईशत उल्लेख केला आणि पुढे गेलो. ही चतुर्व्यूहोपासना म्हणजे काय, त्याला तंत्र उपासना असं म्हणतात. नारद तंत्र त्यातून निर्माण झालेलं आहे. ही चतुर्व्यूहोपासना म्हणजे 4 व्यूह आहेत. आपण 24 नावं घेतो. अहो संध्या करतो आपण, एखाद्या मुलाची मुंज करतो त्याला म्हणतो संध्याकरण 24 नावं घे. आपल्याला त्या 24 नावाचं महत्त्व वाटत नाही. पण 24 नावं जे आहेत ते 24 नावं म्हणजे कोणते आहेत? वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण हे मुख्य नाव आहे. पण विश्वात्मक तेज जे आहे ते प्रद्युम्नामध्ये, त्याचप्रमाणे अनिरुद्धामध्ये त्याचा अवरोध आहे, संकर्षणामध्ये आकर्षण आहे आणि वासुदेव हा विश्वात्मक आहे. त्याचे 4 गट आहेत. 4 गट कोणते आहेत ते म्हणतात चित्त, याच्यापासून वासुदेव, अहंकार त्याच्यापासून संकर्षण, मनापासून अनिरुद्ध आणि बुद्धीपासून प्रद्युम्न, किंवा दोघेही प्रद्युम्न अनिरुद्ध हे मन बुद्धी याच्यावरती अधिकार गाजवणार आहेत. त्याचे उपव्यूह कोणते आहेत? वासुदेवाचा उपव्यूह हा नित्य गुणातीत केशव, नारायण आणि माधव हे वासुदेवाचा उपव्यूह आहे. प्रद्युम्नाचा उपव्यूह त्रिविक्रम, वामन आणि श्रीधर हा प्रद्युम्नाचा आहे. अनिरुद्धाचा ऋषिकेश, पद्मनाभ आणि दामोदर हा अनिरुद्धाचा आहे. आणि संकर्षणाचा गोविंद, विष्णू आणि मधुसूदन हा संकर्षणाचा उपव्यूह आहे. या दृष्टीने हे 24 नावं म्हणजे 24 तत्व आहेत. त्यांचे 4 त्यांनी गट केलेले आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि त्यामध्ये मनाचा गट संज्ञानम, अज्ञानम, विज्ञानम, प्रज्ञानम, मेधा, धृती, मती, धृती, मनीषा, ज्योती, स्मृती, संकल्प, क्रतू, ऋतू, वश सर्वाप्यैवैतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति असं म्हटलंय. या सगळ्याला प्रज्ञान असं म्हणतात. तेव्हा याप्रमाणे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यामध्ये हे 24 तत्व आपल्याला बसतात. भागवत त्याचा समग्र भागवत भगवंताचं शरीर आहे अशी कल्पना केलेली आहे. त्याचा प्रथम स्कंध म्हणजे पाय जानूपर्यंत तो प्रथम स्कंध आहे. भगवंताचे पाय आणि जानू इथपर्यंत प्रथम स्कंध. द्वितीय स्कंध म्हणजे मांड्या आहेत. तृतीय स्कंध म्हणजे नाभी आहे. चतुर्थ स्कंध म्हणजे उदर आहे. पंचम स्कंध हा हृदय आहे. आणि षष्ठ स्कंध हा बाहू आहे, कंठ आहे. सप्तम स्कंध हा मुख आहे. अष्टम हे डोळे आहेत. नवम स्कंध हा कपोल आहे, गाल आहे. दशम स्कंध म्हणजे दात आहेत. 11वा स्कंध म्हणजे मन आहे भगवंताचं. सर्वेंद्रिय नियंत्रत्व मन एकादश स्मृता असं त्यांनी म्हटलंय. आणि 12वा स्कंध हे प्रत्यक्ष परमात्म स्वरूप आहे. याप्रमाणे काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे. हा भागवत का ऐकायचं? भागवत ऐकल्याने काय होतं तर काल व्याल मुख ग्रास, काळरूपी सर्पाच्या तोंडामध्ये आपण चाललेलोच आहोत. आपला घास सर्पाने काळाने घेतलेलाच आहे. फक्त कधी हा प्रश्न आहे. वेळ फक्त माहीत नाही. काळ माहीतच आहे, काळ आलेलाच आहे, फक्त वेळ माहीत नाही. तर ही वेळ कधी येईल सांगता येत नाही. अशा या काल व्याल मुखी ग्रास असणाऱ्या यातून जो त्रास आपल्याला होणार, अर्थात मृत्यूचा आणि पुनर्जन्माचा त्रास निर्नाश हे तवे, त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला भागवताचं श्रवण आवश्यक सांगितलंय. आणि हे भागवत एक महान क्षेत्र आहे. याच्यामध्ये क्षेत्र म्हणजे शेत आहे. नाथ महाराजांनी याचं विवरण रूपकात्मक पद्धतीने केलेलं आहे. ते म्हणतात त्याचं बीज धारण केलं ब्रह्मदेवानी. नारद हा शेती करणारा आहे, त्यांनी पेरणी केली. व्यासांनी त्याची मशागत केली आणि स्वानंद बोधाचं पीक या ठिकाणी भरभरून आलं. त्यात शुकमुनींनी खळं केलं. परीक्षितींनी त्याचा धान्य लाभ, धान्याचे रास परीक्षितीच्या समोर उभी राहिली. आणि या दृष्टीने या कणसातून जे धान्य निवडलं त्याचं पक्वान्न तयार करण्याचं काम श्रीधराचार्यांनी केलं. त्यावर टीका केली ना श्रीधर. त्याच्याशिवाय आपल्याला हे भागवत परिपूर्ण अर्थाने समजू शकत नाही. श्रीधराचार्यांनी सुद्धा यावर टीका करताना
सांगितलंय की नरहरी त्याचे उपास्य दैवत होते. त्या नरहरीच्या कृपेने मी हे समजू शकतोय असं म्हटलंय. श्रीधराचार्यासारखे महान, मग आपल्यासारख्यांना भागवत कळेल का? अहो, नाथ महाराज तर म्हणतात की अशा भागवताचं ताट चाटण्यासाठी मी मांजर होऊन आलेलो आहे. हो का त्या समर्थाची या ताटी, ब्रह्मरसे पूर्ण भरली वाटी, ते मी अत्यंत प्रेमे चाटी, स्वानंद पुष्टी संतोषे. आणि मग गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या गुप्त सरस्वती यांचा जो एकत्र संगम आहे तो आपल्याला भागवतात दिसतो. त्यामुळं या भागवतामध्ये समग्र तीर्थाचा संगम आहे, सर्व ज्ञानाचा संगम आहे आणि या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला मुक्ती सहज प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून भागवत या ग्रंथाचा प्रारंभ गायत्री मंत्राने झाला. गायत्र्याच समारभेत, गायत्री मंत्राने जन्माद्यस्येतोन मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट. इथे गायत्री मंत्राने याचा प्रारंभ झालाय. याचा शेवटही गायत्री मंत्रानेच आहे आणि मध्यही गायत्री मंत्र आहे. तिन्ही ठिकाणी गायत्री मंत्र काय? तर गायत्री मंत्र हा आपण रोज म्हणतो, पण त्याचं तत्व आपण जाणत नाही. ते म्हणतात गायत्री मंत्राचा एक एक अक्षर तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. तर तत् म्हणजे काय? हे आल्हादिनी शक्ती आहे. स म्हणजे काय? ती प्रभा आहे. त्याप्रमाणे तत्सवी, बी ही सत्य आहे. त्यानंतर तू हे विश्वभद्र आहे, व हे विलासिनी आहे, रे हे भ्रावती आहे. त्याचप्रमाणे सी हे जय आहे, यम हे शांत आहे. त्याचप्रमाणे भ ही काली आहे, गौ ही दुर्गा आहे, दे ही सरस्वती आहे, व ही विद्रुमा आहे. त्यानंतर शक्ती अक्षर जे आहेत, स्य ती विशाल आहे, धी ही ईशानी आहे, मम ही व्यापिनी आहे, ही विमला आहे, धी ही तमहारिणी आहे, यो ही सूक्ष्म आहे. पुन्हा दुसरं यो हे विश्वयोनी आहे. दुसरं न प्रचोदयात पुढे आलं ना, न हे जयावह आहे. प्र म्हणजे पद्मज आहे, चो म्हणजे पद्मशोभा आहे, द म्हणजे पद्मरूप आहे आणि यात म्हणजे ब्राह्मी आहे. म्हणजे हे जे 32 आपल्याला अक्षरं दिसतात, 24 अक्षर आहेत, त्या 4-4 अक्षरांचे एक एक मिसळलं म्हणजे पुढे 24 अक्षरांच्या या शक्ती तयार होतात आणि यालाच गायत्री मंत्र असं म्हणतात. त्याप्रमाणे 8-8 अक्षरांचे 3 चरण आणि त्यातलं शुद्ध यती ही 24 अक्षरं. याप्रमाणे या गायत्री मंत्रामध्ये आपल्याला सर्व जगाची शक्ती एकत्र झालेली दिसते. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून गायत्र्याच्या समारभेत त्याला महत्व आहे. गायत्री मंत्राने याचा प्रारंभ झालेला आहे. असं भागवत आपण 5 महिने ऐकलं. याचा प्रारंभ हा सूत शौनकादिकाच्या संवादाने झाला आणि याचा शेवटसुद्धा याचा 12वा स्कंद 13व्या अध्यायापर्यंत सूत शौनकादिकाने सांगितलेला आहे. तेव्हा अनेक लोक वेळेवर आले नाहीत. काही उशिरा आले, काही लवकर आले, काही गावाला गेले, काही खंड पडला. तेव्हा धर्मामध्ये असं आहे की तुम्हाला फळ सर्वांना सारखंच प्राप्त होतं. तेव्हा समान फल प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी एक अध्याय या ठिकाणी दिलेला आहे. तो अध्याय या ठिकाणी मी सांगतो की ज्ञानंच तदुपाख्यानम. या भागवतामध्ये ज्ञान आहे, ज्ञानाबरोबर उपाख्यान आहे आणि प्रोक्तम विज्ञान संयुतम. ज्ञान आणि विज्ञान, विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान, अनुभवाचं ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान आणि शाब्द ज्ञान. शाब्दे परेच निष्णाते, शब्द आणि परज्ञान ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण सांगणारे कोण आहेत हे महत्वाचं आहे. सांगणारे प्रत्यक्ष व्यास आहेत, सांगणारे प्रत्यक्ष शुकमुनी आहेत, सांगणारे सूतासारखे अधिकारी आहेत. आणि त्यामुळं या भागवताची परंपरा दिव्य परंपरा असल्यामुळं त्यांच्या सांगण्यामधून, त्यांच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य प्रगट झालं, त्या सामर्थ्यातून ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीचा समन्वय घडलेला आहे. भक्ती योग समाख्यातो वैराग्यंचतदाश्रयम. या भागवतामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आपल्याला दिसतात. काही ठिकाणी ज्ञान आहे तर वैराग्य नाही, काही ठिकाणी वैराग्य आहे तर भक्ती नाही. पण भागवत ग्रंथ असा आहे ज्या ज्ञान, वैराग्य आणि भक्ती समन्वित असं हे स्वरूप आहे. जसं माऊली म्हणतात, कसं तर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती याच्या समन्वित असणारं ज्ञानेश्वरीमध्ये जसं विवरण केलेलं आहे त्याप्रमाणे. पारीक्षितमुपाख्यानम
त्यामध्ये परीक्षितचं आख्यान सुरुवातीला सांगितलं, नारदाचं आख्यान सांगितलं पहिल्या स्कंधामध्ये. त्यानंतर परीक्षितीला त्यांनी प्रायोपवेश धारण केला, त्याला विप्रशाप झाला ते सांगितलं. त्यानंतर शुकाचार्यांनी त्या ठिकाणी गंगा तीरी येऊन भागवत कथन करायला सुरुवात केली. मग सुरुवातीला ते कसं ऐकावं हे सांगण्यासाठी योगधारणा सांगितली. त्याप्रमाणे भगवंताचं व्यापक विराट स्वरूप सांगितलं. त्यानंतर उद्धव संवादाच्या निमित्ताने पुढे पुराण संहितेच्याबद्दल सांगायला सुरुवात करतात. विदुरोद्धव संवादो, विदुर आणि उद्धव यांची भेट झालेली आहे. जेव्हा उद्धवानी भगवंताचं निर्याण झाल्याचं सांगितलं तेव्हा विदुरानी त्यांना सांगितलं, महाराज मला ज्ञान द्या. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला ज्ञान देण्याचं मला सांगितलं नाही, मला सांगितलंय तुम्ही बद्रिकाश्रमात जा, तुम्हाला मैत्रेय ज्ञान सांगतील. कारण मैत्रेय सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते आणि भगवंतानी मैत्रेयाकडे तुम्हाला ज्ञान सांगण्याची योजना केलेली आहे. तेव्हा यानंतर उद्धव आणि विदुर यांच्या संवादानंतर मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद आपल्याला दिसतो. त्यानंतर प्राकृतिक सर्ग, वैकृतिक सर्ग, ब्रह्मांडाची उत्पत्ती, काळाची गती, ब्रह्मदेवाची उत्पत्ती, त्यानंतर रुद्र सर्ग, तिर्यक सर्ग, मानव सर्ग, अशा प्रकारचे विविध सर्ग. सर्ग म्हणजे उत्पत्ती. भागवत महापुराण लक्षण सांगताना अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषणम उतया असं सांगितलेलं आहे. सर्ग म्हणजे उत्पत्ती. ती ब्रह्मदेवापासून झालेली उत्पत्ती, आधी मायेपासून झालेली आणि मग ब्रह्मदेवापासून झालेली. त्यानंतर अर्धनारी नरस्याथ यथ स्वयंभुव मनु, स्वयंभुव मनुची उत्पत्ती, स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांच्यापासून पुढे जे संतान झाले त्यामध्ये 3 मुली आणि 2 मुलांचा वंश या ठिकाणी सांगितला. त्यामध्ये कर्दम आणि कर्दमाचा आख्यान, कपिल महामुनी यांचा आख्यान, देवहूती यांचा आणि कपिलाचा संवाद ज्याला आपण कपिल गीता म्हणतो ते. त्यानंतर नवब्रह्म यांचं विवाह, त्याचप्रमाणे ध्रुवाचं चरित्र, प्राचीन बरीचं चरित्र, नारदाचा संवाद, प्रियव्रताचं चरित्र, नाभीचं चरित्र आणि ऋषभदेवाचं चरित्र, प्रत्यक्ष भरताचं चरित्र आणि जड भरताचं चरित्र, द्वीप, समुद्र यांचं वर्णन पंचमस्कंधामध्ये आलेलं आहे. हा पंचमस्कंध हा विराट स्वरूपाच्या निमित्ताने भगवंताचंच वर्णन करणार आहे. द्वीप, समुद्र, डोंगर, गिरी, शहर या सगळ्यांचं वर्णन त्यामध्ये येतं. ज्योतिषचक्र आणि आजच्या वैज्ञानिक दृष्टीने देखील हे वर्णन तंतोतंत लागू पडतं. म्हणजे सूर्याची गती, पृथ्वीची गती, चंद्राची गती, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था, वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या डोंगरांचा, नद्यांचं वर्णन, भारतामध्ये वाहणाऱ्या नद्या, इतर ठिकाणी वाहणाऱ्या नद्या. पूर्वी भारत फार प्राचीन, भारत खूप व्यापक स्वरूपात होता. तेव्हा भारतवर्ष म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे त्यात नद्यांचं वर्णन, अगदी सर्वत्र जे वर्णन केलेले ते भगवंताचं स्वरूप म्हणून जरी केले, अगदी नरकाच्या वर्णनापर्यंत. अजामेळाचं चरित्र झाल्यानंतर आधी नरकाचं वर्णन येतं, मग अजामेळाचं चरित्र येतं. त्यानंतर देव आणि दानव यांच्यामध्ये झालेला संघर्ष, त्यातून पुढे त्यांचा समेट आणि क्षीरोदधी म्हणजे समुद्र मंथनाची कथा, त्यातून अमृत कसं बाहेर पडलं. त्यानंतर भगवंतानी हा धन्वंतरी अवतार कसा धारण केला त्याचं वर्णन आलेलं आहे. मन्वंतरानुकथनम गजेंद्रसे विमोक्षणम, त्यानंतर गजेंद्राची कथा, कौरवम धान्वंतरम मात्स्यम वामनंच जगतपते हे. त्यानंतर वामनाचा अवतार, त्याने बलीला 3 पावलं जागा मागून बलीकडून राज्य कसं आत्मसात केलं. त्यानंतर देवासुराचा संग्राम आणि इक्ष्वाकू जन्म, इक्ष्वाकू वंशामध्येच पुढे तारेचं आख्यान, सूर्यवंशाची कथा, सौकन्येची कथा, खटवांगाची, मानधाताची, सौभरी, सगर, प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्राची कथा आणि मग निमीची कथा, जनक राम भार्गवांची कथा, भार्गव रामाची कथा, ऐलस्य सोमवंशस्य, सूर्यवंश झाल्यानंतर मग भार्गव रामाचं वर्णन आणि भार्गव रामाचं वर्णन झाल्यावर ऐल राजाचं चरित्र, तिथून चंद्रवंश सुरू होतो. ज्याप्रमाणे तिथून ययाती, नहुष, दुष्यंत, शंतनू, ययाती या भगवंत ज्या यदुवंशामध्ये चंद्रवंशामध्ये जन्माला आले त्यांची कथा. यत्रावतीर्णो भगवान कृष्णाख्यो जगदीश्वर, भगवान गोपाल कृष्ण म्हणून त्यांनी अवतार धारण केला. वसुदेवाच्या घरी जन्म घेतला आणि गोकुळामध्ये त्यांची वाढ झाली. हजारो राक्षसांचा त्यांनी नाश केला.
पुतनेपासून पुढे शकटासूर असो, तृणावर्त, धेनुकासूर, त्याचप्रमाणे दावाग्नीपासून गोपांचं रक्षण केलं. इंद्र यागाला विरोध करून 7 दिवस गोवर्धन पर्वत धारण केला. गोवर्धनोद्धारणंच शक्रशिसुरवेरथ, याप्रमाणे शंखचूडाला मारलं. अक्रूर आले आणि अक्रूराबरोबर या प्रत्यक्ष त्यांच्या नगरीमध्ये जाऊन तिथे कंसाचा वध केला. इतर मुष्टिक, चाणूर यांचाही वध केला. मथुरेमधल्या लोकांना आनंद दिला आणि मथुरायाम निवसता युधुश्चक्रयत प्रियम. त्यानंतर मथुरेवर आक्रमण होऊ लागले जरासंधाचे, म्हणून द्वारका नगरी स्थापन केली. घातनम यवनेंद्रस्य, त्याप्रमाणे यवनेंद्राला ठार मारलं परस्परच. त्यानंतर रुक्मिणीचं हरण करून रुक्मिणीबरोबर लग्न केलं. प्राग ज्योतिषपुरामध्ये जाऊन या ठिकाणी कन्यांना सोडवलं आणि या ठिकाणच्या भौमासुराला ठार मारलं. त्यानंतर बाण म्हणजे बाणासूर याचे 996 हात तोडून टाकले आणि उषेचं लग्न त्यांच्या अनिरुद्धाबरोबर लावलं. 100 द्विविध पीठो, 100 द्विविध पीठ, मूर इत्यादी दैत्य मारले. अनेक राक्षसांचा संहार करून भारावतारणम भूमेर, भगवंतांनी पृथ्वीवरचा भार हरण केला. त्यानंतर विप्राचा शाप लागल्याचं फक्त निमित्त केलं, पण भगवंताच्या मनात ही इच्छा होतीच. कारण कौरव पांडवांच्या युद्धामध्ये सगळा भार हरण झाला होता, पण आपलेच लोक आपल्या विरोधात गेल्यानंतर एकमेकांशी संघर्ष करून त्यांनी त्यांना ठार मारायला लावलं. कारण मग पुन्हा यादव माजले असते, कारण त्यांना निरंकुश झालेले होते. त्यांना माजले असल्यामुळं त्यांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय. भगवंताची इच्छाच होती की यांना नष्ट करायचं, फक्त निमित्त घेतलं. निमित्त कृत पांडवान, निमित्त केलं त्या ब्रह्मशापाचं. यत्र आत्मविद्या हे केला प्रोक्ता धर्मविद निर्णय, याप्रमाणे भगवंतांनी त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि शांत डोळे झाकलेले असताना उद्धव त्या ठिकाणी आले. उद्धवाला ज्ञान सांगितलं, ती उद्धव गीता, तो 11वा स्कंध. चतुर्वेदश्च प्रलय, या वेळेला उद्धवाला विविध प्रकारचं ज्ञान सांगितलं. प्रलय कसा, भगवंताचं स्वरूप काय, त्याप्रमाणे धर्म म्हणजे काय, तसंच खरा सत्य म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय, नरक म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचं विवरण करून शेवटी अर्थ आणि या काम या 2 प्रवृत्ती कशा घातक आहेत हे त्यांनी दोन्ही उदाहरणातून, म्हणजे एक आपला पूर्वज पुरुरवा याच्या माध्यमातून आणि कदर्यू ब्राह्मण याच्या कथेतून सांगितलं. याप्रमाणे चारता जो पतित आहे, जो स्खलित आहे, जो या ठिकाणी आपल्या या दैनंदिन गोष्टीमधून धर्माच्या निमित्ताने स्खलित होतो, पतित होतो म्हणा, असा जो कोणी असेल, आर्त आहे, 3 लोकांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सामान्य खरं म्हणजे ज्ञानी लोकांची मुक्ती तर सहज होईल, ज्ञानी लोक सहज मुक्त होतील, परंतु जे पतित आहेत, जे स्खलित आहेत आणि आर्त आहेत, आर्त म्हणजे केवळ आता भगवंताच्याच प्रेमाची इच्छा असलेले, दुःखी, आर्त म्हणजे दुःखी, जे दुःखी आहेत, आर्तानाम, या ठिकाणी आर्तानाम म्हणजे आर्त दुःखी लोकांचा, आर्तानाम आर्तिनाशनम असं म्हटलंय. आर्तानाम आर्तिनाशनम, जे आर्त आहेत त्यांची आरती म्हणजे दुःख नष्ट करणे हा भगवंताचा स्वभाव आहे. त्यामुळं हरये नम इत्युच्चैर, फक्त हरये नमः म्हटलं की सगळ्या पातकातून आपण मुक्त होतो. संकीर्त्यमानो भगवान अनंत श्रुतानुभवसन पुंसाम प्रविशचित्त मिथुनोते शेषम यथा तमोर्को मिवातिवातः, ज्याप्रमाणे ते म्हणतात सूर्य उगवला म्हणजे ज्याप्रमाणे अंधार राहत नाही. प्रविशचित्त विधनोते शेषम, भागवत ग्रंथ हा ज्ञान सूर्य आहे, तो आपल्या अंतःकरणात प्रगट झाला म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या पातकांना तो नष्ट करतो, तो अंतःकरणातल्या अंधाराला नष्ट करतो. यथा तमोर कोभ्र मिवातिवातः, हा तम नाश करणारा ज्याप्रमाणे सूर्य, तसा हा भागवत म्हणजे सूर्य आहे, हा ज्ञान सूर्य आहे. मृगा गिरस्ता ह्यसती रसत्कथा न कथेत भगवान धोक्षजा, आणि या भागवतामध्ये असत कथा सांगितलेल्या नाही. या भागवतातला एकही शब्द केवळ गोष्टी सांगायच्या म्हणून निर्माण झालेला नाही. काही करमत नाही, काही गोष्टी सांगाव्यात, काही मनोरंजन करावं, हा याचा हेतू नाहीये.
मनोरंजनाचा हेतू बाकीच्या गोष्टी असतील, सिनेमा नाटक हे मनोरंजनासाठी असेल, भागवत मनोरंजनासाठी नाही. त्या केवळ गप्पा म्हणून या कथा सांगायच्यात म्हणून नाही. मृषा गिरस्ता, गिर म्हणजे भाषा, आपली वाणी. तेव्हा ही वाणी आपली विनाकारण संतांनी खर्चिलेली नाही. त्यांना काही कामं नव्हते म्हणून त्यांनी आपलं भागवत सांगितलं का? काही कामं नव्हते म्हणून पुराण सांगितलं का? ते म्हणतात नाही, मृषा अशा पद्धतीने ही वाणी त्यांनी विटाळून टाकलेली नाही. भगवंताच्या नावाशिवाय जी वाणी असेल ती सारहीन आहे. ज्या वाणीमध्ये भगवंताचं नाव नाही ती वाणी निस्सार आहे, सारहीन आहे. म्हणून हे सतीर सत्कथा न कथ्यते भगवान अधोक्षजा. ते म्हणतात भगवंत अधोक्षज याचं नावच खऱ्या अर्थाने आपल्याला पावन करणार आहे. आणि म्हणून तदैव सत्यम तदोहेव मंगलम तदैव पुण्यम भगवत गुणोदयम. भगवत गुणोदयम पुण्यम. पुण्य म्हणजे काय? आपल्याला पुण्य प्राप्त झालं हे कशाहून समजायचं? तर आपल्या मनामध्ये भगवंताच्या गुणाचा उदय झाला म्हणजे समजायचं पुण्यप्राप्ती झाली. आता उदय झाला, जसं चांदणी उगवली, आपण म्हणतो 4 वाजता सकाळी चांदणी दिसायला लागली म्हणजे आता सकाळ होणार. तशी आपल्या मनात कुठेतरी ही चांदणी, भगवंताच्या भक्तीची चांदणी जेव्हा उगवते तेव्हा आपोआपच आपल्या मनामधल्या तदैव सत्यम, तेच सत्य आहे, तदुहैव मंगलम, तेच मंगलकारक आहे, तेच पुण्यकारक आहे. असं पुन्हा पुन्हा म्हणण्याचं काय कारण आहे हो? ते म्हणतात तेच सत्य, तेच मंगलकारक, तेच पुण्यकारक, तेच भगवंताच्या गुणाच्या दृष्टिकोनातून उदयात्मक जे भागवतामध्ये सांगितलंय. तदैव रम्यम रुचिरन्नवन्नवम. आणि हे रुचिर आहे. भागवत हे दररोज ऐका, तुम्हाला नवीन आहे. ते दरवर्षी ऐका, रोज नवीन आहे. कारण पदे पदे नवन्नवम. त्याच्या प्रत्येक पदामध्ये नाविन्य आहे. प्रत्येक शब्दामध्ये एक असं सामर्थ्य आहे की जे निरसता कधीच आपल्या मनात निर्माण करत नाही. ते निरस कधी होणार नाही, तेच ते कधी वाटणार नाही, शिळं कधी वाटणार नाही. बाकीच्या गोष्टी शिळ्या वाटतात, पण भागवत एकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. त्याचं कारण हे, ते म्हणतात तदैव रम्यम रुचिरन्नवन्नवम तदैव शश्वन मनसो महोत्सवम. आणि मनसो महोत्सवम हा मनाचा महोत्सव आहे. हा उत्सवच आहे एका अर्थाने. उत्सवामध्ये जसं आपलं मन आनंदी असतं, उत्सवामध्ये जसं आपण प्रसन्न मनाने सगळं काम करतो. उत्सव तर हा कशाचा उत्सव आहे? बाकीच्या गोष्टीचा नाही. फटाके उडवणे किंवा आणखी काही गोष्टी करणे म्हणजे उत्सव नाही. उत्सव काय? तर मनाचा आनंद हाच उत्सव. मनो महोत्सवम. तेव्हा मनाचा हा महोत्सव आहे. शश्वन मनसो, शश्वन शब्द वापरला. नित्य, शाश्वत म्हणजे नित्य. हा नित्य मनाचा महोत्सव आहे. एखाद्या ठिकाणी उत्सव असतो 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, पण हा सतत उत्सव आहे. कोणता? भागवत हा सतत मनाचा उत्सव आहे. आपण ज्या ज्या वेळेला भागवत वाचू तो आपल्या मनाचा उत्सवच होईल. म्हणून तो शाश्वत अशा प्रकारचा आहे. तदैव शोकार्णव शोषणम नृणाम. माणसाच्या मनातला शोकार्णव, माणसाच्या मनातील शोकरूपी समुद्र नष्ट करण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. शोषण करण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. यदुत्तम श्लोक यशोनुगीयते. आणि म्हणून नतद्वतश्चित्र पदम हरेर यशो. जे हरीचं यश, भगवंताचं यश या भागवतामध्ये सांगितलेले जगत पवित्रम, हे जगाला पवित्र करणार आहे. आणि बाकीच्या भागवताशिवाय ज्या कथा आहेत, इतर कथा आहेत, पुराणाबद्दल म्हणते नाही त्यांनी, इतर कथा ज्या केवळ गोष्टी माष्टी म्हणून आपण सांगतो, सिनेमा, नाटक, कथा, कादंबऱ्या, हे कसं आहे? तद्वांश तीर्थन तो हंस सेवितम. ते म्हणजे काकतीर्थ आहे. काकतीर्थ म्हणजे काय? काकतीर्थ म्हणजे गटार. कावळे हे काकतीर्थामध्ये गटारीमध्ये लोळतील, पण हंस गटारीत लोळणार नाही. हंस मानस सरोवरातच जातील, मानस सरोवरातील मोतीच खातील. म्हणून हंस हे मोती खाणारेच आहेत. ते गटारामध्ये लोळणार नाहीत, ते बेंदाडात लोळणार नाहीत. कारण तद्वांश तीर्थम न तो हंस सेवितम. हंस कोण आहे? मग ते म्हणतात मानस. हंस मानस सरोवरामध्ये राहणारे, जे मानस रूपी सरोवरात, मानस म्हणजे मन, म्हणजे आपल्याला जे मन दिलेलं आहे त्या मनाला आपण जर नित्य योग्य वळण लावलं तर त्या मनाचं मानस तीर्थ बनतं. आणि या मानस तीर्थामध्ये आपण रममाण होतो. जो मानव
मानस तीर्थामध्ये रममाण होतो तो खऱ्या अर्थानं हंस आहे. हंस म्हणजे कोण? जो निरक्षीर विवेक करतो तो हंस, ज्याला चांगलं आणि वाईट याच्यातला फरक कळतो. आणि आपल्याकडे पहिला निरक्षीर विवेक हा पहिला मुद्दा सांगितलाय. विवेक वैराग्याच्या आधी म्हणजे 4 जे महत्वाचे मुद्दे सांगितले त्यामध्ये आपल्याला आधी विवेक आहे आणि मग योग्य आणि अयोग्यचे ते विवेक हा परमार्थाला जे अटी सांगितल्यात परमार्थाला जाण्याच्या किंवा परमार्थासाठी ज्या अटी सांगितल्यात त्यामध्ये आधी विवेक मग वैराग्य. त्याचप्रमाणे आपल्या इहमूत्रादी फलभोग विराग, विराग म्हणजे वैराग्य. त्याचप्रमाणे आणि मग मुमुक्षुत्व, मग मोक्षाची इच्छा. याप्रमाणे 4 गोष्टी आपल्या परमार्थासाठी अट म्हणून सांगितल्यात. त्यातली पहिली निरक्षीर विवेकाची आहे. म्हणून आपल्याला जर तर ध्वांश तीर्थन तो हंस सेवितम, आपल्याला जर या ध्वांश तीर्थ म्हणजे या गटारीमधून संसार ही गटार मांडली, त्यांनी प्रपंच ही गटार मांडली, वासना ह्या गटार मांडल्यात आणि भगवंताची कथा म्हणजे पुण्यकारक असणारं मानस सरोवर मानलंय. यत्राच्युतस्तत्र ही साधव मला हा सभाग विसर्गो जनताग संप्रभो. मग तुम्ही म्हणाल अहो आम्हाला भागवत वाचायचे पण भगवंताचं नाव घ्यायचे पण आम्हाला उच्चार जमत नाही. भागवतकारांनी इतकी सोय करून ठेवली आहे. ते म्हणतात नसू द्या, मुद्दाम चुकू नका, पण जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर चुकलं तरी चालेल. इतकी सोय दिली आहे बा की आपण भागवत वाचायचे, भागवत ऐकायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे, पण काय करावं बोबडच येतं, उच्चारच जमत नाही. ते म्हणतात असू द्या, सवाग विसर्गो जनताग संप्लवो यस्मिन प्रतिश्लोक मबद्धवत्यपि. यातला श्लोक चुकला तरी चालेल, मुद्दाम चुकू नका पण तरी चालेल असं म्हटलंय. का तर भगवंताचं नावच असं आहे की ते सगळ्या गोष्टीला पावन करणार आहे. न्यूनम संपूर्णतां याती सद्यो वंदे तमच्युतम. आपण म्हणतो ना, आपण पूजा अर्चा करतो काय, सगळंच आपल्या जवळ असतं काय, साधन सामुग्री नसते. एका दिवशी मधाची बाटलीच विसरते, अरे मधच राहिला, मग काय करायचं, आता उठता तर येत नाही. मग ते म्हणतात न्यूनम संपूर्णतां याती. भगवान म्हणतो तुम्ही फक्त मनःपूर्वक मला अर्पण करा, तुम्हाला उद्या मात्र विसरू नका, आज घेऊन विकत आणा आणि मध द्या. असं नका करू की देवाला चालतं मग राहू द्या, मग काहीच नको, असं नको. मनःपूर्वकता पाहिजे आणि त्यातून जर काही राहिलं तर ते म्हणतात नामान्य नंतसे यशोंकितान यत. भगवंताचं नावच असं आहे, भगवंताचं यशच असं आहे की ते माणसाला मुक्त करणार आहे, पावन करणार आहे. शृण्वंती गायंती गृणंती साधवा. इथे खऱ्या अर्थाने वारकरी पंथाचाच तत्वज्ञानाचा आविष्कार केलाय. वारकरी लोक जेव्हा निघतात वारी करायला तेव्हा ते नाचत निघतात, गात निघतात. बघा ना तुम्ही, पालख्या दिंड्या ते नाचतात. नाचताना विचार करत नाहीत माझं अंग कसं होईल, माझं वाकडं होईल का नाही, माझं तोंड कसं व्हायलंय, पाहत नाहीत. ते काय आरसा पाहून नाचतात का? नाही, ते पाहत नाहीत स्वतःकडं. का तर तिथे ते भगवंताच्या भावनेशी तद्रूप झालेले असतात, तिथे आत्मविस्मृती झालेली असते, स्वतःलाच विसरलेले असतात. आणि म्हणून जे स्वतःला विसरतात देव म्हणतात मी त्यांचा होतो. जे स्वतःला विसरत नाहीत देव म्हणतात मग तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्ही स्वतःला विसरा. या ठिकाणी स्वतःला विसरणं म्हणजे आत्मविस्मृती, म्हणजे तद्रूपता. म्हणून नामान्य नंतर शोंकितानी यत. भगवंताचं नाव घेताना, त्याचं यश गाताना नाचत नाचत आपण त्याला नाचत पंढरीला जाऊ आपण ऐकतो ना, किंवा हे भगवंताचं दर्शन घेऊ, पांडुरंगाचं दर्शन घेऊ, नामदेवाचं दर्शन घेऊ, पायरीचं दर्शन घेऊ आणि नाचत पंढरीला जाऊ. हे नाचत गात जाणे म्हणजे वारी. तसं ते म्हणतात की ही नाचणे, गाणे आणि चालणे हे तिन्ही प्रकारचे काय होतात, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. हे जसे 3 आहेत तसे या ठिकाणी सुद्धा ज्ञान, कर्म आणि भक्ती आहे. कर्म कोणतं आहे? चालण्याचं कर्म आहे. ज्ञान कोणतं आहे? आपण जे ऐकतो, प्रवचन कीर्तन त्या निमित्ताने चाललेले असतात ते ऐकतो, ते ज्ञान आहे. आणि आपण तोंडाने भगवंताचं नामस्मरण गात भजन करत जातो, हे कीर्तन आहे. म्हणून ते म्हणतात की ज्ञान, कर्म आणि भक्ती समन्वित योग. म्हणून वारी सुद्धा योग आहे. वारी म्हणजे काय साधी नाही, वारी सुद्धा योग आहे. आणि हा योग आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी जी प्रथा घालून दिली त्यानुसार चालू आहे. तेव्हा या ठिकाणी भागवतकारांनी
ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत समोर ठेवलेलंच होतं. त्यांच्या समोर गीता होती, तसं भागवतही होतं. अभ्यास सर्व त्यांचा झालेलाच होता. त्यामुळे त्यांनी बरोबर यातलं तत्व स्वीकारलं आणि त्याचा स्वतंत्र धर्म आपल्यासमोर आणला, वारकरी संप्रदाय. याप्रमाणे ते म्हणतात, शृण्वंती गायंती गृणंती साधवा. ते गात नाचत त्याप्रमाणे विठ्ठलाची उद्घोषणा करत निघतात. आणि न शोभते ज्ञानमलम निरंजनम. पण जिथे भक्ती नाही त्या भक्तीशिवाय असलेलं ज्ञान निरर्थक आहे. भक्ती मात्र पाहिजे. कुतः पुनः शश्वत भद्रमीश्वरे न ह्यर्पित कर्म यदप्युनोत्तमम. याप्रमाणे ते म्हणतात, भगवंताच्या नामस्मरणासाठी अविस्मृती कृष्ण पदारविंदयो हो. भगवंताचा गुणानुवाद, त्यांचं कीर्तन, त्यांचं श्रवण हे आपल्याला अविस्मृती ही विस्मृती नकोय, अविस्मृती सतत पाहिजे. काय हो, विसरलं? एखाद्याला गुरुमंत्र दिला आणि तो शिष्य गुरुकडे आला, म्हणलं 10-12 वर्षांनी, म्हणले महाराज तुम्ही दिलेला गुरुमंत्रच विसरला. गुरुमंत्र विसरला? गुरुमंत्र कशाला दिलेला असतो? रोज म्हणायला दिलेला असतो. पुन्हा द्या. ते म्हणजे पुन्हा देत नसतो गुरुमंत्र, एकदाच गुरुमंत्र मिळत असतो. पुन्हा मिळत असतो का? अविस्मृती ही. म्हणून भगवंताचं नाव विसरू नका. भगवंताचं या ठिकाणी भागवताचा विस्मरण होऊ देऊ नका. क्षणोत्य भद्र आणि शमंत नव्हती च. आपल्या अभद्र नष्ट करणारं भागवत आहे. आपले अभद्र वाईट गोष्टी नष्ट करणारं शमंत नव्हती च. शम म्हणजे कल्याण. आपण म्हणतो ना, शन्नो देवी रभिष्ट य. शम म्हणजे कल्याण, आपल्या जीवनातलं कल्याण. मग ते दोन्ही प्रकारचं कल्याण, इहलोकीचं आणि परलोकीचं कल्याण करण्याची शक्ती भागवतात आहे. म्हणून हे भागवत श्रेष्ठ आहे. आणि हे भागवत अहंच संस्मारित आत्मतत्वम. हे भागवत मी ऐकलं माझ्या गुरुकडून, शुकाचार्याकडून. महात्म्यम वासुदेवस्य. भगवंताचं महात्म्य हे अशुभ नाश करणार आहे. आणि जो श्रद्धेने हे ऐकतो किंवा ऐकवतो त्याला मुक्ती प्राप्त होते. द्वादशीला एकादशीला जो हे ऐकतो तो आयुष्यवान होतो. त्यानंतर जो अनशन याचं पारायण करतो तो अपातकी अर्थात पुण्यवान होतो. पुष्करे मथुरायांचं पुष्कर तीर्थाला मथुरेला या ठिकाणी ही संहिता जो ऐकतो तो मुच्यते भयात. इथं भय कोणतं आहे? सगळ्यात मोठं भय म्हणजे मृत्यूचं आहे. मृत्यूच्या भयातून तो मुक्त होतो, त्याला अभय प्राप्त होतं. आणि अभय म्हणजे मुक्ती. अभय म्हणजे मुक्ती, जिथे भय नाही. कारण सगळ्या गोष्टीमध्ये भय मागं लागले, विशेषतः काळाचं भय. मुळात मुद्दा हा आहे. मृत्यूचं भय म्हणजे काळाचं भय. आणि काळ कुठून निर्माण झाला? मायेतून निर्माण झाला. माया जेव्हा निर्माण झाली तेव्हा काळ निर्माण झाला. काल स्वभाव आपण बघितलं, काल कर्म स्वभाव हे सगळे मायेचे गुण आहेत. भगवंतामध्ये माया नाही. भगवंतासमोर ती थांबत नाही ना, ती निघून जाते, लुप्त होते. मग भगवंताजवळ म्हणजे मुक्ती जिथे प्राप्त होते तिथे भय नाही, अभयता प्राप्त होते. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. याप्रमाणे उपोष संहिता मेताम. त्यानंतर ते म्हणतात, यच्छन्ति कामान गणत शृण्वतो यस्य कीर्तनात यशो सामानी विरोधी अनुविंदते. याप्रमाणे आम्हाला घृतकुल्या, मधुकुल्या, पयःकुल्या याचं जे फळ ते या ठिकाणी प्राप्त होतं आणि सगळ्या प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होते. पुराण संहिता मेता. आता पुराण संहिता सांगतात, प्रोक्तम भगवता यत्तु तत्पदम परमम व्रजेत. हे ऋतंभरा प्रज्ञा असलेले जे लोक आहेत, जे मुनी महर्षी आहेत, त्यांनी हे भागवत सांगितलेलं आहे. त्यामुळं हे भागवत श्रेष्ठ दर्जाचं आहे. कलिमल संहती कालनो खिलेशो हरिरत्र न गीयते हे भक्षणम इह तु पुनर्भगवान शेषमूर्ती परिपठितोनुपदम कथा प्रसंगैही. याप्रमाणे या भागवत ग्रंथाचं मी श्रवण केलं आणि हे कलिमल नष्ट करणार आहे. आणि ते म्हणतात, हे तमह मजनंत महात्मतत्वम जगदुस्थय सिद्धी संयमात्मशक्तीम. भगवंताची ही आत्मशक्तीने हे जो विश्व निर्माण करतो त्या भगवंताला नमस्कार असो. तम खिलम ब्रिजनघ्नम व्यास सुनून तोस्मी. त्या व्यास सुनू असणाऱ्या शुकाचार्याला मी नमस्कार करतो. त्यानंतर सुत म्हणतात, शवनकादिका हो यम ब्रह्मा वरुणेंद्रोदमर्त स्तुन्वन्ति दिव्य स्तवैर सांग वेद सांगपद क्रमोपनिषदेर गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतर्विदु सुरातुरगणा देवाय तस्मै नमः. या ठिकाणी ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, जो ध्यानाने प्राप्त होतो असा
जो भगवान आहे, जे योगी पाहतात त्याला पश्चंतीयम योगिनो, जो योगी आपण म्हणतो ना देव मला दिसत नाही दाखवा बरं, ते म्हणतात तसं दाखवता येत नाही. मग तुम्ही योग्याच्या डोळ्याने पहा, तुम्हाला देव दिसेल. योग्याच्या डोळ्याने पाहिला तर देव दिसेल, सामान्य डोळ्यांनी चर्मचक्षुनी देव दिसणार नाही. यस्यांतर्न विदू सुरासुरगणा, त्याप्रमाणे ते म्हणतात विदू सुरासुरगणा, सुर आणि असुर हे ज्यांना नमस्कार करतात त्या भगवंताला मी नमस्कार करतो. पृष्ठे भ्राम्यद मंद मंदरगिरी ग्रावाग्रकंडू यांना निद्रालोह कमठाकृते भगवत श्वासा निला पांतुवाहा यस्कम संस्कार कलानुवर्तन वशात वेला निबाणांबसाम याता यात मतिंत जलनिधेर नाद्यापि विश्राम्यती. या ठिकाणी त्यांनी फार महत्वाचा मुद्दा वापरलाय. भ्राम्यद पृष्ठे भ्राम्यद मंद मंदरगिरी ग्रावाग्रकंडू यांना, ज्या वेळेला भगवंताची पाठ खाजवत होती त्यावेळेला समुद्र मंथनाच्या वेळेला भगवंतांनी अवतार धारण केला. या कठ म्हणजे ज्या कासवाचा अवतार धारण केला, आणि कासवाची पाठ अत्यंत कडक असते, कठोर असते. कठोर कमठ पृष्ठ कठोर मिदंधनुम, कठोर असते. अशी ही कठोर पाठ कशाने खाजवणार तर मंदरगिरी, मंदर पर्वताने ती खाजवली. मंदरगिरी खाली खाली चालला होता म्हणून भगवंताने आपल्या पाठीचा आधार त्याला दिला, आणि त्या भगवंतानी ज्या वेळेला तो मंदरगिरी आपल्या पाठीवर धारण केला, आपली पाठ खाजवली, विराट पुरुषाची पाठ जेव्हा खाजवली, त्यातून भगवंताला जो श्रम झाले असं त्यांनी म्हटले. श्वासानिला पांतु वाहा, त्याला जे भगवंताला त्यावेळेला जे श्वास त्यांचे बाहेर पडले ते आमचं रक्षण करो. म्हणजे काय, नुसता हा अर्थ समजू शकतो आम्ही, हा शब्दार्थ झाला. तात्पर्यार्थ काय, त्याचा तात्पर्यार्थ असा आहे की देव सुद्धा नाही सस्याय देवाः नाही श्रांतस्य सस्याय देवाः. वेद असं सांगतं की परिश्रम केल्याशिवाय मी सुद्धा कोणालाही मदत करत नाही. परिश्रम केल्याशिवाय मी सुद्धा कोणावर कृपा करत नाही. नाही श्रांतस्य, श्रांत म्हणजे परिश्रम. सस्याय देवाः, देव सुद्धा म्हणतात परिश्रम जो करतो त्याला मी मदत करतो. तुम्ही म्हणाल दे रे हरी पलंगावरी, नाही जमणार. तो म्हणतो मी काय नोकर आहे का तुमचा, नाही. तुम्ही परिश्रम करा, त्याला यश देण्याचं काम माझं आहे. म्हणून फल देण्याचं काम, यश देण्याचं काम भगवंताचं आहे. भगवान हातात कुठी काठी घेऊन एखाद्या मेंढरासारखं आपलं रक्षण करत नाहीत. ते म्हणतात की तुम्ही परिश्रम करा, तुम्ही कर्तव्य करा, त्याला मी बरोबर बुद्धियोगन ददाम्यहम. ज्याप्रमाणे म्हणून श्वासानिला पांतुवाहा, ते अनिल, ते वारा, तो वारा आमचं रक्षण करोत. आणि दुसरा अर्थ असा आहे त्याचा की भगवंताचे वेद हे कुठून निर्माण झाले. यस्य निश्वसितम वेदाः, श्वास म्हणजे त्यांचे वेद आहेत, म्हणजे वेदाने आमचं रक्षण करावं असा याचा अर्थ आहे. आपल्याला आपलं रक्षण कुणी करावं तर वेदांनी. वेदातल्या ज्ञानाने मानवी जीवनाचं रक्षण होतं. मानवी जीवनाचं संरक्षण वेदातल्या ज्ञानाने होतं, म्हणून वेदाने त्याचं रक्षण करावं. म्हणून श्वासानिलाह पांतुवाहा, इथे वेद शब्द वापरला नाही, पण श्वासानिलाह या अर्थाने तो अर्थ प्रगट केलेला आहे. असो, याप्रमाणे भागवत कसं आहे ते प्रत्येक शब्दामध्ये त्यातला अर्थ नाहीये, शब्दार्थ म्हणून नाही, तात्पर्य जाणलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात पुराण संहिता. आम्ही पुराण संहिता कोणती ते सांगतात. ब्राह्म पुराण जे आहे ते 10,000 आहे. पद्मपुराण 55, पद्मपुराण हे 55,000 आहे. विष्णू पुराण 23,000 आहे. शिवपुराणाची श्लोक संख्या 24,000 आहे. श्रीमद भागवत 18,000 आहे. नारद पुराण 25,000, मार्कंडेय पुराण 9,000, अग्निपुराण 15,400 श्लोक, 100 असे श्लोक आहेत. भविष्य पुराणाची श्लोक संख्या 14,000 आहे, 14,500 100 आहे. आणि ब्रह्मवैवर्त पुराणाचे 18,000 आणि लिंग पुराणाचे 11,000 श्लोक आहेत. वराह पुराण 24,000 आहे. स्कंद पुराणाची श्लोक संख्या 21,000 आहे, 81,000 आहे आणि 81,100 अशी आहे. वामन पुराणाची 10,000 आहे. कूर्म पुराणाची 17,000 आहे आणि मत्स्य पुराणाची 14,000 आहे. अशा पद्धतीने गरुड पुराणाची 19,000 आणि ब्रह्मांड पुराणाची 12,000. अशा प्रकारच्या या सगळ्या पुराणांची संख्या जर मोजली तर ते म्हणतात ही सगळी 4 लाख एवढी होते. म्हणजे 4 लाख एवढी संख्या, एवढे श्लोक व्यास महर्षींनी रचलेले आणि भागवत हे 18,000 एवढी संहिता आहे. आता हे भागवतामध्ये इदम भगवता पूर्वम ब्रह्मणे नाभिपंकजे, या भगवत
भागवतामध्ये सुरुवातीला ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंताच्या नाभीपासून कशी झाली हे सांगितलंय आणि तिथून हे ज्ञान प्रगट झालं. ब्रह्मदेवापासून म्हणजे भगवंताने ब्रह्मदेवाला ज्ञान सांगितलं, तिथून हे प्रगट झालं. याच्या आदि मध्यावसानेषु, याच्या प्रारंभी आणि याच्या शेवटी आणि मध्ये वेदाचं तात्पर्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. वैराग्य आख्यान आहे, त्याप्रमाणे हरिलीला कथाव्रात प्रत्येक ठिकाणी आख्यान सांगितलेत, पण त्यामध्ये वैराग्य आहे, ज्ञान आहे. प्रत्येक ठिकाणी ज्ञान आणि वैराग्याने मिश्रित असे हे आख्यान आहेत. आणि आख्यान का सांगावं लागतं तर सामान्य निवती कथा विनोदे. नाथ महाराजांनी म्हटलंय की ज्ञानी निवती पदबंधे. जे ज्ञानी आहेत, ज्ञानी लोक आहेत, ज्ञानी निवती परमार्थ बोधे, पंडित निवती पदबंधे. ज्ञानी लोकांना परमार्थ बोध सांगितला म्हणजे आनंद वाटतो. जे पंडित आहेत त्यांना शब्दाच्या सौष्ठवाकडे काही लक्ष दिलं म्हणजे त्यांना बरं वाटतं. आणि जे सामान्य आहेत ते कथा आणि विनोदात रममाण होतात. म्हणून या ठिकाणी कथा सांगितल्या, सगळ्यांनाच भागवत प्रिय व्हावं म्हणून. हे भागवत वेदांताचं सार आहे. मात्र सर्व वेदांत सारम यद ब्रह्मात्मैकत्व लक्षणम. आणि शेवटी कैवल्यैक प्रयोजनम. या भागवताचं प्रयोजन काय तर कैवल्य प्राप्ती, हे भागवताचं प्रयोजन आहे. प्रौढपदीला पौर्णिमेला हेमसिंह समन्वित हे भागवत जो देतो त्याला परमगती प्राप्त होते. याप्रमाणे सर्व वेदांत सारम ही श्री भागवत विशेषे. हे भागवत ग्रंथ म्हणजे वेदांताचं सार आहे. वेदांत सगळा वेद, सगळे उपनिषद, सगळे शास्त्र यांचं सारम समुद्रत्य. प्रत्येक ठिकाणचं महत्त्व त्यांनी घेतलंय. आणि ज्याप्रमाणे एखादा भुंगा वेगवेगळ्या फुलामध्ये जातो आणि त्याचा रस घेतो, त्याप्रमाणे षटपद जसा रस घेतो त्याप्रमाणे प्रत्येक मधुकराप्रमाणे त्यांनी हे प्रत्येक ठिकाणचं सार आपल्यासमोर मांडलंय. आणि जो हे भागवत ऐकतो त्याला दुसरं काहीही ऐकावंसं वाटत नाही. तद रसामृत तृप्तस्य. त्याच्या रसाने जो तृप्त होतो ते म्हणतात नान्यस्याद्रते क्वचित. त्याला दुसरीकडे कधीच प्रेम वाटणार नाही, कधीच त्याचं मन लागणार नाही, दुसऱ्या कथा त्याला ऐकाव्याच्याच वाटणार नाहीत. जो भागवत ऐकतो तोच खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणामध्ये प्रेममयतेचा साक्षात्कार घडवतो. म्हणून ते म्हणतात या रसाने जो तृप्त होतो. ज्याने अमृत प्राशन केलंय त्याला सांगितलं काकवी पिता का? ते म्हणजे काकवी, काकवी कोण प्यायले? मी अमृत पिलंय, मी काही काकवी प्यायला आलो का? गुळाचा एखादा, ज्याला आपण गुळवणी म्हणतो, गुळवणी कोणाला? ज्यांनी कधीच काही पिलं नाही त्याला. पण जो रसाने तृप्त होतो, जो अमृत रसाने तृप्त होतो त्याला काकवी किंवा या गुळाची गुळवणी आवडणार नाही. त्याप्रमाणे तद रसामृत तृप्तस्य नान्यस्य त्रासदर्थिक क्वचित. निम्नगानाम यथा गंगा. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, देवतामध्ये अच्युत श्रेष्ठ, वैष्णवामध्ये शंभू श्रेष्ठ, पुराणामध्ये भागवत श्रेष्ठ आहे. सगळ्या तीर्थामध्ये जशी काशी श्रेष्ठ आहे तसं पुराणामध्ये भागवत श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवतम पुराणमौलम यद वैष्णवानां प्रियम यस्मिन् पारमहंस्यमेकमौलम ज्ञानं परंगीयते तत्र ज्ञान विराग भक्ति सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् विपठन् विचारण परो भक्त्या विमुच्य नरः. असे हे भागवत ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नैष्कर्म्य या 4 गोष्टीवर आधारलेलं आहे. म्हणून ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नैष्कर्म्य असा भागवत जो ऐकतो, शृण्वन, जो वाचतो, विपठन आणि विचारण परो, हा फार महत्वाचा मुद्दा टाकलाय. जो याचा विचार करतो, यावर चिंतन करतो, यावर मनन करतो. 4 महिने भागवत ऐकलं, पण 8 महिने चिंतन करा म्हणतात. ते सतत चिंतन ठेवा, विचारण परो, यावर विचार करा, चिंतन करा. भागवत सतत मनामध्ये चालू राहू द्या. भागवत संपण्याचा विषय नाहीये. भागवत काही समाप्तीचा विषय नाहीये. भागवत हा सतत अंतःकरणामध्ये चिंतन चालू ठेवण्याचा विषय आहे. म्हणून ते म्हणतात भक्त्याभिमुच्य नरः. तो नर, तो माणूस, ती व्यक्ती मुक्त होते. कस्मै येन विभासिताय मुतुला ज्ञान प्रतिभा पुरा. तेव्हा या ज्ञानाची बरोबरी अमृताशी देखील होणार नाही. आपण त्या कथेमध्ये सांगितले त्यांनी की अमृत देव आले, देव म्हणाले आमचा अमृत तुम्हाला घ्या आणि भागवत आम्हाला द्या. नारद म्हणले नाही, हे भागवत फक्त पृथ्वी तलावरचेच अमृत आहे. न धरामृतम अधरामृतम. हे अधरामृत आहे, हे इतर लोकांना प्राप्त होणार नाहीये.
हे शुकमुखातून निघालेलं आहे, त्यांच्या अधरातून निघालेलं हे अमृत आहे, म्हणून अधरामृतम. भगवंताच्या कथा याच्यात आहेत म्हणून अधरामृतम. भगवंताची मुरली या भागवतामधून वाचते, म्हणून योगींद्राय तदात्मनाथ भगवत राताय कारुण्यता तच्छुद्धम विमलम विशोकमृतम सत्यम परम धीमहि. पहा पुन्हा याचा शेवट सत्यम परम धीमहि मध्ये आला. सुरुवात सत्यम परम धीमहि आहे. तस्मै भागवत या ग्रंथामध्ये याप्रमाणे सर्वात महत्वाचं जे आलेलं चरित्र आहे वृत्रासुराचं आख्यान. भागवत कशाला म्हणायचं? वृत्रासुराचं आख्यान ज्याच्यात आलंय, ज्याची गायत्री मंत्रांनी सुरुवात आहे, ज्याच्या गायत्री मंत्रांनी शेवट आहे, आणि वृत्रासुराचं आख्यान ज्याच्यात आलंय त्याला भागवत असं म्हणावं. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे या इदम कृपया तस्मै मोक्षवे योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्पदष्टम्यो विष्णुरातममु मुचत. संसार सर्पदष्टव्यो, ज्याला संसार रूपी साप चावला होता, ज्याला संसार रूपी सर्पाने दंश केला होता. संसार रूपी सर्पाने सगळ्यांना दंश केलाय, म्हणजे आपण सगळे परीक्षितीच आहोत. पण परीक्षितीला ज्ञान झालं, त्याला प्रायोपविशन स्वीकारलं, त्याला ताबडतोब आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताकडे जायची प्रवृत्ती झाली आणि तो विरक्ती उत्पन्न झाली. आपल्याला ती होत नाही, एवढाच फरक आहे. आपण आणि परीक्षित सारखेच आहेत, पण आपल्याला विरक्ती होत नाही आणि आपल्याला एवढं सांगूनही त्याच्या संबंधीचं ज्ञान आपल्या अंतःकरणात प्रगट होत नाही. संसार सर्पद्रष्टव्यो विष्णुरात ममो मुचत. भवे भवे यथा भक्ते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमन तन्नमामि हरिं परम. नमो या ठिकाणी भवे भवे यथा भक्ती सगळ्यांनी म्हणायचे. पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम. तन्नमामि हरिं परम. तन्नमामि हरिं परम. ओम जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेषु विघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुवकं सत्यं परं धीमहि. याप्रमाणे भागवत पुन्हा प्रारंभित केलेलं आहे. हे भागवत सतत आपल्या अंतःकरणात चालू राहावं. या भागवताचा सूर्य आपल्या अंतःकरणात उगवला म्हणजे आपल्या मनामधील जो अंधकार आहे, तम आहे, दुःख आहे, वेदना आहे, त्याचप्रमाणे अंतःकरणामधले विकार आहेत ते नष्ट करण्याची क्षमता या भागवतात आहे. आणि म्हणून हे भागवत आता या भागवत ग्रंथाच्या निमित्ताने आज आपण त्याची केवळ या चातुर्मास्यापुरती समाप्ती केलेली आहे. यावर्षी 5 महिने आले तेव्हा या 5 महिन्यापुरती ही समाप्ती केलेली आहे. परंतु ही खऱ्या अर्थाने भागवताची समाप्ती नाही. भागवत ग्रंथामध्ये आपण या ठिकाणी अंतःकरणपूर्वक सर्व आत्मसात केलं आणि आता या ठिकाणी भवे भवे यथा भक्ती ही म्हणून भगवंताची स्तुती देखील केलेली आहे. या ठिकाणी श्रीमद भागवताचे जे श्रोते आहेत, जे प्रत्यक्ष श्रोते आहेत आणि अप्रत्यक्ष किंवा आभासी श्रोते आहेत, या सर्वांना श्री जनी जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपेचा लाभ व्हावा, त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावा. त्याप्रमाणे भगवान गोपालकृष्णाचा आशीर्वाद अखंड त्यांना प्राप्त व्हावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. हे भागवत जवळजवळ आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत माझ्या वडील वेदशास्त्र संपन्न आयुर्वेदाचार्य जनार्दन महाराज यांनी कथन केलं, सांगितलं. लोक आजही म्हणतात की भागवत हा त्यांचा प्राण होता. परवाच एकनाथ महाराज यांच्याकडे मी गेलो, त्यावेळेला भागवत सप्ताह सुरू होता. त्यांनी मला आशीर्वाद द्यायला सांगितले. तेव्हा त्यांनी प्रस्तावना करताना सांगितलं की जनी जनार्दन महाराज हे खरोखर भागवत हे त्यांचा प्राण होता आणि असा त्यांचा प्राण आपण या ठिकाणी शब्दरूपाने, जसा भगवान गोपालकृष्ण याच्यात अक्षर रूपाने आहे तसे जनार्दन महाराज हे देखील यामध्ये अक्षर रूपाने आहेत आणि त्यांच्याच द्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या अल्पशा सामुग्रीवर आणि मात्र अखंड कृपेवर, असीम कृपेवर मी हे भागवत कथन करण्याचं धाडस केलं आणि या ठिकाणी सातत्याने माझ्या तोंडातून हे भागवत त्यांनी कथन केलं असं मी म्हणेन. तेव्हा आता यानंतर आपण आरती होईल
त्यानंतर प्रसाद घ्यायचा आहे आणि मग आपण सर्व